बटाटे तुम्ही खूप वेळा खाल्ले असतील नाश्त्याला, पण आज बटाट्याचा एक नवीन प्रकार बनवणार आहोत. जास्त वेळ लागत नाही, फक्त बटाटा खिसला की ही रेसिपी तयार होते. घरच्या घरी बनवू शकता, एकदम हॉटेल स्टाईल महागडी ही रेसिपी आहे. सो नक्की घरी ट्राय करा. चला तर बघा आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. या रेसिपीसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत. इथे साईज मॅटर करत नाही, तुम्ही कोणत्याही साईजचे बटाटे घेऊ शकता. तुमच्या घरात जे अवेलेबल असेल ते घ्या. बटाट्याची साल काढून घ्या. त्याच्यानंतर बटाटे खिसून घ्या आणि ते पाण्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्या, जेणेकरून बटाटे लाल पडणार नाहीत तुमचे. त्याच्यानंतर बटाटे जे आपण खिसलेले आहेत ते प्रेस करून त्यामधून काढून घ्या आणि पूर्ण पाणी नितळलं आहे की नाही याची खात्री करा. चवीनुसार 1 ते 2 मिरच्या बारीक चिरून घाला. कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली आणि त्याच्यानंतर 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे. चवीनुसार मीठ घाला आणि हे छान असं मिक्स करून घ्या. रेसिपी करायला जास्त वेळ लागत नाही आणि साहित्यसुद्धा जास्त नाही. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही इथे मैदा वापरला तरीही चालेल. अशा प्रकारे ते हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा सुट्टा बटाटा आपला तयार झालेला पाहिजे. तुम्हाला दिसत असेल एकदम छान असा सुट्टा असा बटाटा तयार झालेला आहे. याच्यानंतर इथे एका वाटीमध्ये आपल्याला 1 चमचा मेयोनीज घ्यायचा आहे. मेयोनीज जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता. त्याच्यानंतर 1 चमचा टोमॅटो सॉस, तुम्ही टोमॅटो केचप घेतला तरीही चालेल. हे दोन्ही पदार्थ छान असे मिक्स करायचे आहेत. असे तुम्ही स्पीडमध्ये सुद्धा करू शकता, खूप छान वाटतं ते. छान अशी पेस्ट आपली तयार करून घ्यायची आहे. तुम्हाला दिसत असेल बघा मेयोनीजचा थोडा टेक्स्चर यामध्ये दिसत आहे. त्याच्यानंतर मोझरेला चीजचे पीसेस घालायचे आहेत. जर मोझरेला चीज नसेल तुमच्याकडे अवेलेबल दुसरं कोणतंही असेल तुम्ही ते वापरलं तरीही चालेल. त्याच्यानंतर जे आपण बटाट्याचं मिक्सचर केलं होतं ते हातावरती घ्यायचं आहे आणि त्याची छोटीशी अशी पोळी तयार करून घ्यायची आहे जाडसर अशी. नंतर ती प्लेटमध्ये ठेवायची. त्याच्यावरती 1 चमचा टोमॅटो सॉस किंवा केचप घ्यायचा, तो सगळा स्प्रेड करून घ्यायचा आहे. ही रेसिपी एकदम हॉटेल स्टाईल आहे, हॉटेलमध्ये मिळते, खूप महाग असते. सो आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. याच्यानंतर 1 अनियनचा स्लाईस घ्यायचा आहे. परत मोझरेला चीजचे पीसेस घ्यायचे आहेत. ही रेसिपी खूप चीजी आहे आणि खूप चविष्ट अशी आहे. त्याच्यानंतर हे सगळं सामान हातावरती घ्यायचं, थोडंसं असं प्रेस करायचं. त्याच्यानंतर परत थोडासा भाग घ्यायचा आहे जो आपण बटाट्याच्या खिस्सा तयार केला होता आणि अशा प्रकारे त्याची आपल्याला दाबून पॅटी बनवून घ्यायची आहे. ही रेसिपी करायला सोपी आहे, नक्की एकदा घरी ट्राय करा. आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. तुम्ही जर आपल्या इन्स्टा आयडीला अजून फॉलो केलं नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही फॉलो करू शकता. सो अशा प्रकारे आता आपले ह्या 2 पॅटी तयार झालेल्या आहेत. एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे. तुम्हाला जर बटर तूप आवडत असेल तुम्ही ते घेतलं तरीही चालेल. आपण जो मसाला तयार केलेला तो घ्यायचा. त्याच्यानंतर थोडंसं मोझरेला चीज घालायचं आणि अर्धा ते 1 सेकंदासाठी हे तुम्हाला फ्राय करायचं आहे, जास्त वेळ लागत नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या पॅनमध्ये परत 1 चमचा तेल घ्यायचं आहे आणि हे तेल सगळ्या बाजूने आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पूर्ण तव्याला ग्रीस होईल. त्याच्यानंतर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पॅटी ठेवायच्या आहेत, ज्या आपण बटाट्याच्या बनवून घेतलेल्या होत्या. त्या तुम्ही अशा मीडियम आचेवरती फ्राय करून घ्यायचे आहे, जास्त वेळ लागत नाही. जर तुम्हाला खूपच घाई असेल तर तुम्ही याच्यावरती झाकण ठेवूनसुद्धा शिजवू शकता, लगेच शिजल्या जातात. बटाटा फक्त आहे त्यामध्ये, बाकी दुसरं काही नाही, त्यामुळे बटाटा शिजायला वेळ लागत नाही. सो तुम्ही झाकण ठेवून अशा प्रकारे क्रिस्पी होईपर्यंत या फ्राय करू शकता. ही झाली एक पद्धत. जर तुम्हाला दुसरी पद्धत बघायची असेल तर पुढे आहे. जर तुम्हाला जास्त तेल खाल्लेलं चालत असेल, आवडत असेल तुम्हाला तेलकट असे पदार्थ, सो तुम्ही याला असं शॅलो फ्राय केलं तरीही चालेल. जर तुम्हाला लेस ऑइलमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही पहिली पद्धत वापरू शकता आणि जर तुम्हाला अशा प्रकारे क्रिस्पी ऑइली खायचं असेल तर तुम्ही ही दुसरी पद्धत वापरू शकता. फक्त ते छान असं क्रिस्पी करून आपल्याला बाहेर काढायचं आहे, जास्त वेळ लागत नाही. डीप फ्राय जरी तुम्ही केलं तरी त्यामध्ये आतमध्ये तेल जात नाही. सो तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. जो आपण सॉस तयार केलेला आहे त्या सॉसमध्ये हे डीप करायचं आहे. छान असं ते फिरवून घ्या, जेणेकरून तो सॉस या आपल्या पॅटीला लागला जाईल. अशा प्रकारे तुम्ही हे एन्जॉय करू शकता. तुम्हाला दिसत असेल खूप छान असं टेक्स्चर आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत तुम्ही हे एन्जॉय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली.